नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी इथे चहा ठेवलेला आहे आणि मी आता या कपाने 2 कप पाणी घेतले. मी 5 कप चहा बनवणार आहे. यासाठी मी 2 चमचे चहा पावडर टाकली आणि हा चहाचा मसाला आहे तुम्हाला जो दाखवला तो. आता मी टाकते यामध्ये चहा पावडर आणि 1 चमचा चहाचा मसाला टाकला. तो मसाला मी घरी बनवलेला आहे आणि तो मी मसाला आता टाकलेला आहे. सॉरी, मी ते आधी टाकलेलं होतं मसाला. आता आलं टाकते. आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि आम्हाला चहा जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे मी चहामध्ये साखर आधी नाही टाकत. चहा उकळल्यानंतर शेवटी सगळ्यात साखर टाकणार आहे. आणि हे पहा, आता आपला चहा छान उकळलेला आहे. चांगला चहा उकळून द्यायचा, कोरा असताना चांगला उकळून द्यायचा. आता इकडे मी दूध तापत ठेवलं होतं. हे म्हशीचं दूध आहे, आम्ही गाईच्या दुधाचा चहा पित नाही. म्हशीच्या दुधाचा चहा छान लागतो. आणि ते पण मी आता याच्यामध्ये दूध टाकणार आहे. 2 कप पाणी आणि 3 कप दूध, अशा या अंदाजाने मी 5 कपाचा चहा करणार आहे, चहा बनवणार आहे. आता मी 3 कप या अंदाजाने दूध ओतते. यामध्ये दूध टाकले मी. दूध आपलं तापलेलं असल्यामुळे चहा पटकन उकळलं गेलं. दूध गरम करायला ठेवलं होतं मी यामध्ये अजून साखर टाकलेली नाही. आता मला साखर टाकायची सगळ्यात शेवटी. चहामध्ये लवकर साखर टाकली ना चहा चिवट होतो आणि असा चिकट होतो. त्यामुळं थोडंसं अजून दूध ओतले मी याच्यात. तुम्हाला चहाची रेसिपी आणि आमचा संध्याकाळचा चहा आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आता शाळेतून मुलं आलेले आहेत, त्यांना भूक लागलेली, म्हणून मी चहाबरोबर त्यांना टोस्ट आणि बिस्किट देते. हे माझ्याकडे छोटं माप आहे साखरेचं. मी या मापाने साखर टाकलेली. 5 कपासाठी 1 कप टाकते. साखरेचं माप आहे माझं. हे पहा, आता मुलं ओरडतात आहे माझी, चहा द्या. त्यामुळे मी आता थोडं फास्ट आता तयार झालेला आपला चहा. साखर टाकल्यानंतर जास्त वेळ नाही उकळायचा, थोडं 2-3 मिनटं पण खूप झाले. 2 मिनटं खूप झाले. तर हे 3 कप आहे. आधी मुलांना आणि मुलांच्या आजीला हे 3 कप, आणि आहून आणि मला मी नंतर घेणार आहे. आता चहाबरोबर मी टोस्ट दिलेले आहे आणि थोडेसे बिस्किट. चला तर मग, तुमचा झाला का चहा संध्याकाळचा? कमेंट करून सांगा. तुम्हाला जर मी बनवलेला चहा आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा. हे आमचा खाऊचा डब्बा आहे. यामध्ये आमच्या मुलांचा खाऊ असतो, माझ्या मुलांचा.